नमस्कार. जय महाराष्ट्र. भाजपचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मनोज जरांगे पाटलांना मोठा धक्का. राजकीय वर्तुळात एकच खळबळ. दरम्यान मराठा आरक्षण आंदोलन मागे घेण्यात आलं असून सरकारनं अधिसूचना काढून सगळे सोयऱ्यांनाही कुणबी प्रमाणपत्र देण्याची तयारी दर्शवल्यानं हे आंदोलन मागे घेण्यात आलं आहे. मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह संपूर्ण सरकारचा आभार मानत राज्यामध्ये मोठा जल्लोष केला आहे. दरम्यान कुणबी नोंदीचं प्रमाणपत्र वाटप आणि सगळ्या सोयऱ्यांना आरक्षण या मागणीसोबत मराठा आंदोलकावरील गुन्हे मागे घेण्याची आग्रही मागणी मनोज जरांगे पाटील यांच्याकडून करण्यात आली होती आणि महत्त्वाचं म्हणजे स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील याबाबत आदेश दिल्याचं सांगण्यात आलं होतं. त्यामुळे संपूर्ण राज्यभरामध्ये जल्लोष व्यक्त करण्यात आला होता. मात्र हे सर्व सुरू असताना यामध्ये जाता भाजपचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आंदोलकावरील गुन्हे मागे घेणार असल्याचा शब्द सरकारने दिला आहे. परंतु आंदोलनाशी संबंधित गुन्हे मागे घेतले जातील. घरांची जाळपोळ किंवा जीवघेणा हल्ला यासंबंधीचे गुन्हे मागे घेणार नाही असं म्हणत मराठा आंदोलनातील सरसकट गुन्हे कोणत्याही परिस्थितीमध्ये मागे घेतले जाणार नाही असं म्हणत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मात्र यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून जरांगे पाटील यांच्यासाठी हा धक्का मानला जात आहे. कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून स्वतः मराठा आरक्षणात दाखल झालेले संपूर्ण गुन्हे रद्द करणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. परंतु उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांनी गुन्हे मागे घेणार नसल्याची भूमिका जाहीर केल्यानं सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहे. नेमकं या संदर्भात जरांगे पाटील आणि राज्य सरकार काय भूमिका घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.